तरी बसाल, मला पण चरण आवडते, चरण येत नाही नंतर. नमस्कार मित्रांनो, मी गीता. आज मी आणि माझी मम्मी आम्ही प्लॅन केला की चला आपण गणपती दर्शनाला जाऊया. मग आम्ही असं फिरत आलो. कुठे जायचा हा प्रश्न होता, पण प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. मग आम्ही जस्ट असंच घरातून निघालो आणि फिरता अनेक गणपती पाहिले. त्यातला हा एक सुंदर असा गणपती आहे. पण इथे आल्यानंतर ना एक गोष्ट अशी मला थोडी खटकली. म्हणजे जेव्हा गणपतीची मूर्ती बघितली तेव्हा गणपतीच्या डोळ्यामध्ये ना मला एक उदासी दिसते. मला माहीत नाही मला दिसतीये की ॲक्च्युली आहे. कारण इथे आजूबाजूला तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला कोणीच दिसणार नाही. एकही माणूस इथे बसलेला नाही आहे. गणपती हा सण आपण का साजरा करत होतो, टिळकांनी हा का सुरू केला होता, हे माणसं विसरूनच गेले. म्हणजे सगळ्यांनी एकत्र यायचं, एकमेकांना विचार एकमेकांचे द्यायचे, आनंदी राहायचं, आनंद स्प्रेड करायचा, हा ॲक्च्युली त्याचा हेतू होता, इंटेन्शन होतं. म्हणून आपण गणेशोत्सव साजरा करतो. पण आता काय झालं, मी प्रत्येक ठिकाणी फिरते ना तर प्रत्येक ठिकाणी मला गणपतीची मूर्ती ना भले मोठ्या मूर्त्या आहेत पण त्या अशा एकट्याच दिसतात. त्याच्या आजूबाजूला माणसं दिसतच नाही. म्हणजे माणसं स्वतःमध्ये इतकी मग्न झालीत ना की ते गणपतीची मूर्ती आणून ठेवतात. ठिकठिकाणी बाजूबाजूला आहेत. गणपतीची मूर्ती आणून ठेवायची आणि मग त्याची पूजा अर्चा व्यवस्थित करायची की नाही करायची, माझा आवाज येतोय का, करायची की नाही करायची, आणि असं गणपतीला ठेवायचं. मग ते किती वाईट वाटतं. म्हणजे मला तर ही गोष्ट खटकली बाबा. पण म्हटलं चला आपण या गोष्टीवर व्हिडिओ बनवूया. तर तुम्हाला काय वाटतं, आपण गणपती आणतो तर आपण त्याची व्यवस्थित पूजा केली पाहिजे ना. मला सांगा, जेव्हा आपण गणपतीला बघतो तेव्हा कधी हा विचार येतो का मनामध्ये की ही गणपतीची मूर्ती ज्या कोणी कलाकारांनी बनवली असेल त्याने किती मेहनतीने बनवली असेल. एवढी अवयढव्य मूर्ती बनवतात, त्याच्यामागे किती मेहनत असेल, किती महिन्यांची मेहनत असेल, किती कष्ट घेतले असतील, बरोबर ना. मग एवढ्या कष्टाने ही मूर्ती घडवलेली आहे त्या कलाकाराने, त्या कारिगराने. तर मग जेव्हा आपण ती मूर्ती आणतो, विराजमान करतो, तर तेवढ्याच मेहनतीने आपण त्याची पूजा केली पाहिजे, आरती केली पाहिजे, आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. आणि जेव्हा विसर्जन होतं ते सुद्धा काळजीने केलं पाहिजे की त्या मूर्तीला त्रास होता कामा नये. कारण ती मूर्ती नसते, ते आपण पूजा करून त्याच्यामध्ये देवत्व आलेलं असतं, बरोबर ना. तर हे सगळे माझे विचार आहेत. जेव्हा मी फिरत मी प्रत्येक गणपतीचं दर्शन घेतलं तेव्हा माझ्या मनामध्ये हे सगळे विचार आले. मला लिटरली खूप घाम येतो. तर ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला गणपती दर्शन घ्यायला आवडतं का, असंच अचानक अनप्लॅन. तर आमचा अनप्लॅन होता, मी आणि माझी मम्मी. मी तुम्हाला दाखवते माझी मम्मी. हां, ही बघा माझी मम्मी. इकडे ना जरा मम्मी. हां, ही माझी मम्मी. आमचा अनप्लॅन होता. ओके. हां, ती साधी सिंपल आहे. तिला देवदर्शन असं देवाची पूजा वगैरे भरपूर आवडते. सो अनप्लॅन होता आमचा आणि आम्ही दर्शनाला निघालो आणि ठिकठिकाणचे गणपती आम्ही बघत आलो. तर अशा प्रकारे तुम्हालाही आवडतं का की आपण असं विदाऊट प्लॅनिंग गणपतीचं दर्शन घ्यायला यायचं. त्यात पण एक वेगळी मजा असते, एक वेगळा आनंद असतो. मग मी दिसते का, मी बघ जरा. हां, पकड एक मिनटं. हां, तर मित्रांनो, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आनंद हा असा डिसायडेड नसतो, तो अनप्लॅनच असतो. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळू शकतो, राईट. सो तुम्ही सुद्धा असंच घराच्या बाहेर निघा, गणपती बघा आणि हा आनंद घ्या. पण बाहेर जेव्हा निघता रात्रीच्या वेळी तेव्हा थोडीशी काळजी घ्या. कारण रात्री ना फिरणारे असे दारू पिऊन वगैरे माणसं खूप असतात. त्याच्यामुळे सिंगल नका जाऊ बाहेर. आईवडिलांसोबत जावा, मित्रांसोबत जावा. काळजी घ्या, सेफ राहा आणि दर्शन घ्या आणि आनंदाने जा आणि आनंदाने घरी परत या. ओके. सो आता पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. हां, पण त्याच्या अगोदर हा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करायचा विसरायचं नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.